TV9 मराठीवर काल रात्रीपासूनच एक सातारा जिल्ह्यातली बातमी दाखवली जात आहे। यामध्ये एक लहान बाळ आहे आणि या लहान बाळाला दगडाला बांधलं असल्याचा एक व्हिडिओ, असं एक भीषण वास्तव जे आहे ते दाखवलं जात आहे। नेमकं या वास्तवाविषयी आम्ही जाणून घेतला असता एक यूट्यूबर आहेत, ब्रँड शेतकरी नावाच्या महिला आहेत, त्यांनी शीतल दानवले यांनी हे भीषण वास्तव जे आहे ते समोर आणलं होतं आणि याचाच व्हिडिओ जो आम्ही पडताळणी केली असता हे संबंधित कुटुंब जे आहे ते आपल्या सोबत आहे। दादा, तुम्ही काय नेमकं काम करता? आज तुम्ही सोबत एकत्र आहात आणि नेमकं काय काम करता जरा आम्हाला माहिती द्या। आम्ही बिगारी काम करतो, म्हणजे ह्यानी हाजरीनी। बर, ते आमचं बारकं पोरगं आहे, बोलत नाही काय नाही। बर 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 त्याच्यामुळं आम्ही दवाखान्यात दाखवलं होतं। बर, पण ते दवाखान्यात बरंच खर्च सांगते, एवढे आमचं हे नाही बरोबर की भरण्याचं। बरोबर, त्यामुळं आम्ही जरा म्हणलं थांबलो तेवढ्यातच। मला एक सांगा, पण त्याचं आता अलीकडे बघितलं तर ते त्याला बांधलेला वगैरे एक व्हिडिओ आम्ही पाहिला, ते युट्यूबर ज्या आहेत शीतल दानवले यांनी तो दाखवला होता। म्हणजे नेमकं असं काय, अशी का वेळ येते तुमच्यावर? कारण का आम्ही काम करतो किंवा ते दगडी बिगडी उचलताना मध्ये येतो किंवा काय त्याला बोलता येत नाही ना। बोलता आला असतं त्याने सांगितलं असतं की मी येतोय, तसं त्याला बोलता येत नाही, त्यामुळं त्याचं हे होते, मग त्याला कळत नाही, मग आवाज येत नाही एवढा। त्यामुळं त्याला आम्ही दगडाला बांधून ठेवत असतो सारखं। साधारणतः डॉक्टरांना भेटलाय का या आधी? काय खर्च वगैरे काय सांगितलं असं काय? डॉक्टरांना भेटलो होतो, ते म्हणले होते 4-5 लाख रुपये खर्च येईल। पायाचं आहे, जरा बोलणं आहे, जरासं ऐकाय मध्ये येत नाही, असं आहे। बोलत तर नाहीच तो अजून, तो आहे 3.5 वर्षाचा। काल आमची TV9 ची बातमी पाहिली का तुम्ही? म्हणजे ह्यानंतर काय तुम्हाला फोन वगैरे काय माहिती कोणाची आली काय? हो, आम्हाला ते न्यूजला ऐकलं होतं आम्ही की असे म्हणजे हे आहेत, एकनाथ साहेबांनी असं हे करणार आहेत, एवढं ऐकलं होतं आम्ही। कोणाचा फोन वगैरे काय झालाय का तुमचा? फोन झाला तुमचा कोणाचा? ते नाव नाही। हा हा, म्हणजे मंगेश चिवटे सरांचा फोन? हा, ओके। ते मंगेश चिवटे साहेबांचा फोन आला होता, मग त्यांनी बोलले, ते म्हणले मुंबईला या, ठाण्याला दवाखान्यात। बर, ते बोलले एवढी। तुम्ही काय सांगितलं सर्व माहिती? हो, त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं आहे। ते म्हणले तुम्ही या तिथं, मग बघू आपण, असं बोलले। हा, खर्च असेल ते करू आपण। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी केलं, हे खूप खूप आभारी त्यांचं। ओके। खर तर जो मुलगा दाखवला गेला, पण तोच मुलगा आता इथं आपल्या सोबत आहे। खर तर त्याला बोलता येत नाही, पण त्याला जे सर्वांनी बघितलं तर ते दगडाला वगैरे बांधलेला असतो, तर ते आज त्याच्या आई सोबत आहे। हे लहानपणापासूनच ताई असंच आहे का तो पहिल्यापासून? लहानपणापासूनच तसा आहे। होय, म्हणजे कधी असं बोलताना वगैरे काही येत नाही का? नाही, काहीच येत नाही त्याला बोलता येत नाही। तुम्ही पण चिवटे सरांशी बोलला काय आज? हो, बोललो, त्यांच्या आभारी जेव्हा आम्ही म्हणतो। त्याला घ्या बाळा। त्यांनी ठाण्याला बोलवलं आम्हाला, उद्या जायचं उद्या। उपचाराचा खर्च जर सरकार उचलतंय तर काय काय सांगाल, काय याविषयी व्यक्त कराल तुमच्या भावना? शीतलताईंचा आणि साहेबांचा उपकार भरपूर समजते, आणि ह्यांचं पण समध्यांचा उपकार समजते। बाळाचा एवढा खर्च उचलला ते आभारी आमचं। उद्या तुम्ही जाताय तुम्ही तर तसा? हो, उद्या जातो आम्ही। बर, एकूणच खरं तर सांगायचं झालं तर खूप साधं आणि सामान्य कुटुंब आहे। खरं तर यांना जर सांगायचं झालं तर ही माहिती पण नीट देता येत नाहीये, आणि या कुटुंबाचं एकच विनंती आहे की याचा कुठंतरी या बाळाचा खर्च झाला पाहिजे, या जे काय त्याच्यावर उपचार आहे ते होणं गरजेचं आहे, आणि याला बरं वाटलं पाहिजे अशीच जी भावना आहे ती हे कुटुंब व्यक्त करत आहे। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।